बंधूंनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे, म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा। आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, तुम्ही करीत असलेल्या कार्यात व जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणारं पाणी हे कधीच दुसरा रस्ता मागत नाही, तर ते स्वतः रस्ता निर्माण करते आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करते। उदाहरणार्थ, आपल्या देशातील होऊन गेलेला एक सुपरस्टार तरुण क्रिकेटर म्हणजेच महेंद्रसिंग धोनी याने त्याच्या क्रिकेट करिअर मध्ये सुरुवातीला एक बॅट्समन म्हणून आला आणि त्याने 4-5 भूमिका पार पाडल्या। त्यातील नंबर 1 तो रक्षक म्हणजे विकेट कीपरची भूमिका सुद्धा त्याने पार पाडली, कर्णधाराची भूमिका पार पाडली, म्हणजे कॅप्टनची भूमिका सुद्धा पार पाडली। आणि विशेष म्हणजे त्यांनी T20 वर्ल्ड कप आणि 50 ओव्हरचा सुद्धा वर्ल्ड कप आपल्याला जिंकून गेला। जे वर्ल्ड कप 1983 ला कपिल देव यांनी जिंकून दिला होता, ते त्यांनी 2011 मध्ये जिंकून दिला। असं त्यांनी कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी स्वतःच दाखवलं आणि स्वतःच व्यक्तिमत्व सिद्ध केलं। मला सांगायचं तात्पर्य बंधवाने म्हणून एवढं, ज्या कोणास त्याच्या आवडीचं काळात यशस्वी व्हायचं असेल त्यांनी महेंद्रसिंग धोनी सारखं करिअर करावं आणि स्वतःची कुटुंबाची समाजाची प्रगती करावी। जसं महेंद्रसिंग धोनीनं स्वतःचं नावच केलं, आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात नाव केलं, तसं नाव करावं। एवढं ठिकाणी सांगायचं। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलंय तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम पण असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा, म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याचा काम पडेल। मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं। एवढी कसं म्हणू, धन्यवाद पुन्हा भेटल्याबद्दल।